लक्षात येईल. दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा. पाहूया कशा प्रकारे खेळ केला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्रक्षण सजवलंय. सलवऱ्यांच्या भूमिकेत आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे तो म्हणजेच महेश 9 सेकंडवर विजय. आणि इथे कव्हरच्या दिशेला लागला फटका. क्षेत्ररक्षक फंबल करतोय आणि त्याचा फायदा उचलला जातोय. महेशने 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावांनी आपल्या आणि आपल्या संघाच्या धावांचं खातं त्याने इथे उघडलंय. आणि यावेळेस मात्र एक मोठा उत्तुंग लांब पल्ल्याचा षटकार येतोय महेशच्या बॅटमधून. लगी तो नहीं. पाहिलं तर रोहित पहिले षटक घेऊन आले. आतापर्यंत 2 षटमध्ये त्याने 8 धावा खर्च केल्यात. यावेळेसचा चांगला चेंडू आपण इथे पाहतोय. या चेंडूला फ्लिक केलंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेला. इथे मात्र क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पायाच्या सहाय्याने नक्की चेंडूला अडवलंय. बॅकअपला क्षेत्रक्षण जो चेंडू फील्ड केला फेक केली त्या दरम्यान इथे 2 धावा मिळतात. या 2 धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजेच दुहेरी अंक धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा. पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक आहे आणि या षटकात जास्तीत जास्त धावा जमवण्याच्या उद्देशाने महिषी फलंदाजी सुरू आहे. पाहूया त्याला रोखण्यात गोलंदाज रोहितला यश मिळतं का. राईट टर्म राऊंड विकेट मारा करतोय रोहित. इथे मात्र चांगला चेंडू. या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. टप्पापर्यंत चेंडू उसळी घेतोय. फलंदाज बीट होतोय. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांना जर आपण पाहिलं तर एक संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता. एक संघ पहिल्या सामन्यात जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात पराभूत झाला होता. त्यामुळे आता हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. यावेळेसचा चेंडू उजव्याशीच्या खूप दूरवर टाकलेला. पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच वाईडचा. अवंत स्वरूपाची एक धाव मिळते. धावसंख्येत एकाची भर पडल्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा. चार चेंडू झालेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूमध्ये धावा रोखल्या जाणार की मोठे फटके पाहायला मिळणार. यावेळेस पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा म्हणावी लागेल. सलग दुसरा वाईड येतोय. अजून एक अवंत स्वरूपाची धाव मिळते फलंदाजी करण्या संघाला आणि धावसंख्या एकूण होते ती म्हणजेच 12. यावेळेसचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे. जोपर्यंत चेंडूवर येतोय 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 13 धावा. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्यास संघाच्या कर्णधारांनी नक्कीच असं म्हटलं होतं प्रतिस्पर्धी संघाला आम्ही कमीत कमी धावसंख्येवर रोखू. 30-35 या धावसंख्येवर रोखण्याचा निर्धार होता. इथे पहिल्या षटकातील 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा फलंदाजी करण्या संघाने जमवल्यात. यावेळेसचा चेंडू चांगल्या चेंडूने इथे षटकाची सांगता होते. बिनगडी बाद 13 अशी धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस. त्याला दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचं आहे. सलवऱ्यांची जोडी नाबाद नक्कीच चांगली गोष्ट म्हणावी लागेल. मयन 11 चंदवाडी वाघोडे ब चंद्रवाडी वाघोडे ब.
फलंदाजी करताना आपण पाहतोय मैन 11 चंद्रवाडी वाघोडे ब या संघाला एक सामना त्यांनी जिंकला आहे. त्यांनी आव्हान जिवंत नक्कीच ठेवलंय. मात्र सुपर 12 मध्ये प्रवेश करायचा असेल तर मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखावं लागेल. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज अक्षय नाईक. वैयक्तिक अक्षयचं हे पहिलं तर संघासाठी दुसरं षटक घेऊन तो येतोय. यावेळेस चेंडू उजव्याशीच्या थोडंसं दूरवर टाकलेला. या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. मात्र बॅटच्या चेंडूचा काही संपर्क येत नाहीये. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धार चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसी घेणारा चेंडू आपण पाहतोय आणि अतिरिक्त उसीने या बाउन्सनी कुठेतरी फलंदाज बीट झालाय. पहिले दोन्ही चेंडू नक्कीच अप्रतिम टाकलेत गोलंदाज दक्षिणे. पहिला चेंडू उजव्याशीच्या बाहेर टाकला होता. हा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच गुडलँड स्पॉटवरून अतिरिक्त उसी घेणारा चेंडू होता. तिसरा दिवस आजचा आपण पाहतोय या स्पर्धेचा. अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीग सीझन 3 पर्व तिसरं. इथे मात्र मोठा फटका. इट्स योजवन इट्स बिग वन. चेंडूला भिरकवलंय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पार 6 धावांसाठी. संख्या उसळी घेते. कुठेतरी पहिल्या 2 चेंडू ती धावा आल्या नव्हत्या. पुढच्या चेंडू षटकार आलाय. यावेळेस झेल नक्कीच होत नाहीये. एक चोरटी धाव मिळते. बॅटची कडा लागल्यानंतर जेव्हा चेंडू हवेत गेला नक्कीच आपण आक्रोश पाहिला तो म्हणजेच गोलंदाजाचा. झेल टिपण्यासाठी नक्कीच त्याने आवाज दिला. मात्र यष्टीरक्षकापासून त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूरवर राहिलेला आपण पाहिलं. धावसंख्या एकूण होती झालेली आहे ती म्हणजेच 20 धावा. इथे मात्र झेल होता का नक्कीच असं वाटतंय. फलंदाजाच्या हाताला लागून चेंडू आला होता. सूरजला पण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहतोय. नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. फलंदाजी करताना आक्रमक फटकेबाजी करताना त्याला आपण पाहतो. यष्टीरक्षण देखील कमालीचं त्याचं असतं. पण बराच वेळेला चांगले खेळाडू देखील त्यांच्या चांगल्या खेळाडूंच्या हातून देखील चुका होतात. ते मात्र चांगला चेंडू टप्पा पडत चेंडू उसळी घेतोय. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर अनिवन बाउन्स बराच पाहिला आणि त्यामुळे फलंदाज बरेचसे चेंडू बीट झालेले आपण पाहिलं. षटकार जरी लगावला असला तरी त्यांनी 7च धावा खर्च केल्यात. नक्कीच कमबॅक कसं करायचं हे दाखवलंय. ते म्हणजेच गोलंदाज अक्षयने 2 षटकामध्ये 20 धावा आल्यात. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा. मात्र आता उर्वरित 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा निर्धार करणं आवश्यक आहे. दोन्ही सलामी नाबाद आहेत. चांगल्या प्रकारे सेट झालेत. कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तसं आपल्याला सेट होण्याची जास्त संधी मिळत नाही. आपल्याला प्रत्येक चेंडू जो खराब असेल त्याच्यावरती धावा जमवणं, मोठे फटके लागवणं आवश्यक असतं. आणि चांगल्या फलंदाजी निशाणी आपण मित्रांनो पाहिली तर प्रत्येक चेंडूवर किमान एकेरी दुहेरी धावा घेणं आणि खराब चेंडू मिळाला तर त्याच्यावरती मोठे फटके लागवणं आणि आपल्या एका प्रकारे आपली इनिंग्स बिल्ड करणं, आपल्या संघासाठी धावा जमवणं ही त्यांची रणनीती असते. गोलंदाजीसाठी येतोय रवी, ज्याने मागील सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. मेडन ओव्हर केली होती आणि 2 विकेटी प्राप्त केल्या होत्या आणि त्याच कामगिरीसाठी त्याला मागील सामन्यातील सामन्याचा किताब देखील देण्यात आला होता. पाहूया या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये जिथे संघाला आवश्यकता आहे पुन्हा एकदा एका चांगल्या स्पेलची. पाहूया त्याच पद्धतीचं षटक आपल्याला पाहायला मिळतं का. रवी नाईक सज्ज झालाय पंचांच्या डावीकडून गोलंदाजीसाठी. इथे पहिला चेंडूवरती चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र झेल निसटतोय. रनआउटची संधी देखील उपलब्ध झाली असती. झेलही निसटला. फेकही अचूक नाही आणि त्यामुळे इथे
2 धावा मिळत आहेत. पहिल्या चेंडू होती धरणेगुरुजी बघितलं तर संधी उपलब्ध केली होती विकेट घेण्याची. मी नेहमीच म्हणतो की 6 चेंडू असतात एका षटकात. गोलंदाज प्रत्येक चेंडूवरती प्रयत्नशील असतो विकेट प्राप्त करण्यासाठी आणि जेव्हा संधी उपलब्ध होते तेव्हा जर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं तर नक्कीच थोडंसं निराश आणि हताश आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेसही चेंडू हवेत. इथे मात्र कोणती चूक होत नाहीये. फलंदाज बाद. विशालला आपण पाहतोय न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानात येतोय 3ऱ्या क्रमांकावर. या षटकात रवीने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली असं म्हणेन. पहिल्या चेंडू देखील विकेट प्राप्त करण्याची संधी उपलब्ध केली होती. ती संधी दवडली लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने. मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडे जेव्हा दुसऱ्या चेंडूवरती संधी उपलब्ध झाली झेल टिपण्याची त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं केलंय. झेल टिपलाय आणि अशा प्रकारे रवीने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिली विकेट प्राप्त केले. पहिला फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाचा नक्कीच महेश एक चांगली खेळी साकारून गेलाय. कारण 11 चेंडूचा सामना करताना 2 षटकांनिशी 20 धावा त्याने फटकावल्या. यावेळेस ही झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक मात्र तितकासा चलाक नाहीये. झेलही निसटतोय आणि 4 धावा देखील मिळत आहेत. डीजे सत्या सलग 3 दिवस गाण्यांची सुमधुर मेजवानी डीजे सत्याने आपल्या पेश केले त्याचे आभार. वळूया मैदानाकडे. यॉर्करचा चेंडू इथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय मात्र चोरटी धाव घेण्यापासून फलंदाजांना क्षेत्ररक्षक रोखू शकत नाहीये. एकेरी धावेने आपण पाहिलं धावसंख्या होते ती म्हणजेच 27 धावा. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू शिल्लक या षटकातील. ते मात्र लॉंग ऑफ चेंडू खराब सुमार गच्चा क्षेत्ररक्षण पाहतोय. क्षेत्ररक्षकाकडून चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. यावेळेस मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मित्रांनो आपण पाहिलं प्रत्येक क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करत असतो मात्र बराच वेळेला त्याच्या हातून चुका होतात. आणि जर आपण पाहिलं लॉंग ऑफचं क्षेत्र होती तर काही ठिकाणी ग्रास आहे गवत उगवलेलं आहे धरणेगुरुजी. काही ठिकाणी ग्रास कमी आहे आणि मध्ये ड्राय पॅच देखील आहे आणि त्यामुळे बराच वेळेला चेंडू कधी उसळी घेतो कधी खूप खाली राहतो स्किट होतो. अशा क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण देखील असतं. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 32 धावा. 1 गडी बाद 32 धावा. 32 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. आता पहिल्या इनिंग मधील चौथं आणि अंतिम षटक. या षटकात किती धावा जमवल्या जाणार कारण फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधाराने सांगितलं किमान 40 किंवा 50 धावा आम्ही जमवू. आतापर्यंत 3 षटकात 32 धावा झाल्यात
आणि कर्णधारचा जो निर्धार होता, जो निश्चय होता, तो सार्थ ठरवायचा असेल तर मात्र या षटकात हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय, म्हणजेच विजय आणि विशाल या दोन्ही फलंदाजांना आता मात्र आक्रमक रूप धारण करणं आवश्यक आहे, मोठे फटके लगावणं आवश्यक आहे. यावेळेस एक्सकोच्या दिशेला लागलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, फेक देखील अचूक आहे. एकच धाव मिळेल, धावसंख्या होते 33 धावा. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे मित्रांनो, कारण जर आपण पाहिलं तर मैदानात दवाचाही प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे बऱ्याच वेळेला हवेत लागलेले फटके हे कॅरी होत नाहीत. इथे मात्र फटका चांगला आहे, इथे मात्र चेंडू जातोय फ्लॅट अँड फ्युरियस, कावकरनं सीमारेषे पार, षटकार. ते म्हणजे 39 धावा, 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेचा फटका नक्कीच चांगला आहे, प्लेसमेंट देखील चांगलं, चेंडू जातोय स्ट्रेट एज एन एरो, सरळ सीमारेषे पार, 4 धावांसाठी. आणि यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय, कॉपी बुक साहेब लागला फटका, षटकार. होत नाही, चेंडू चेंडूच्या मागे जातोय, इथे झेल होत नाहीये, दुसऱ्या धावची संधी उपलब्ध आहे, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली 51 धावा, धावांचं अर्धशतक धाव फलकावर लागलेला आहे. आणि जो निर्धार होता तो नक्कीच त्या दृष्टिकोनाने फलंदाजी सुरू झालेली आहे, त्या दृष्टीने धावा जमवलेल्या आहेत आणि अजूनही एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. या चेंडूवर एखादा चौकार किंवा षटकार आला तर मात्र एक तगडी धावसंख्या, एक मोठी धावसंख्या, एक फायटिंग टोटल नक्कीच पाहायला मिळेल. इथे मात्र कोणतीही धाव येत नाही, धाव चेंडूने आणि या इनिंगची इथे होते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना मैन 11 चंदरवाडी वाघोली ब संघाची, ती म्हणजेच एक गडी बाद 51 धावा, 51 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. आता उर्वरित जर आपण पाहिलं दुसऱ्या इनिंगचा खेळ आता आपण पाहू, सेकंड इनिंगचा, ज्यामध्ये 24 चेंडूमध्ये 52 धावांचं लक्ष्य गाठायचं, म्हणजेच धरणे गुरुजी प्रति षटका मागे 13च्या सरासरीने ह्या धावा जमवाव्या लागतील.
सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज महेश. पहिला चेंडू फुल टॉस. पंचांचा इशारा येतोय ओव्हर द वेस्ट साइड नोचा आणि चेंडू जातोय सीमारेषे. असेल पाहूया फ्री हिटच्या सुवर्ण संधीचा सूरज किती फायदा उचलतोय. इथे मात्र पुन्हा नो बॉल आणि नो बॉलवर षटकार. नो +6 7 धावा. जर स्ट्राईक रोटेट झाली असती, स्ट्राईक चेंज झाली असती तर मित्रांनो आपण क्षेत्रक्षण बदलू शकता. तसंच क्षेत्रक्षण आपल्याला ठेवायचं जसं आपण सुरुवातीला पहिल्या चेंडू जिथे नो +4 आले धावा तसंच क्षेत्रक्षण सजवायचंय. फील्ड पोझिशन चेंज करायची नाहीये. त्यामुळे अजूनही आपण पाहिलं एकही धाव झालेली नाही आणि धावफलक धावसंख्या लागली ती म्हणजेच 12 धावा. 0 चेंडू आणि 12 धावा आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. सूरज मात्र मी आधीच म्हटलं होतं कष्टबल खेळाडू, एक आक्रमक फलंदाज, यष्टिरक्षक फलंदाज म्हणून त्याची वर्णी या संघात लागलेली आहे. क्षेत्ररक्षण बदलता येणार नाही आपल्याला. यावेळेस फ्री हिटच्या चेंडूवरती फटका चांगला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय. 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होते. 2 धावा मिळतात. याचा अर्थ असं म्हणावं लागेल एका चेंडूवरतीच टोटल 14 धावा आल्यात. म्हणजे एक चांगली सुरुवात झालेली आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत पावटेच्या षटकातील. हे षटक एक महागड षटक ठरू शकतं आणि धावांचा पाठलाग करण्यासाठी अशा प्रकारच्या सुरुवातीची आवश्यकता होती. ती म्हणजेच बसनेवाडी या संघाला. फुल टॉस चेंडू आणि सूरजला बड्डे गिफ्ट नेहमीच आवडतात. बड्डे गिफ्ट दोन्ही हाताने स्वीकारलाय. चेंडूला भिरकवलंय. बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषे पार. 6 धावांसाठी. धावा आलेल्या आहेत. यावेळेसचा चेंडू, या चेंडूवरती मात्र आपल्याच फटकती निराश पाहायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज सूरज. कारण या चेंडूची खासियत पण पाहिलीत, या चेंडूवरती महेशने चेंडूची गती कमी केली होती. निर्धाव चेंडू 3 चेंडू अखेरीस 20 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत.
अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्लेच्या षटकातील. यावेळेचा फटका नक्कीच चांगला फटका आहे. इनफिल्ड क्रॉस केली जाते. लॉफ्टेडरचा फटका. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषे पार. चौकार. हे त्यांनी साकारले कारण 4 चेंडू मध्ये 24 धावा आल्यात. पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. प्रत्येक चेंडू नंतर विचार विनिमय केला जातोय. 4 चेंडू झालेत. यावेळेचा फटका अजून एक चांगला देखणा फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषे पार. चौकार. म्हणजेच 28 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने धणे गुरुजी म्हणावं लागेल की 52 धावांचा पाठलाग करताना जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. 29 धावा आणि पॉवर प्लेच्या षटकातील सर्वात महागडे षटक हे महेश या गोलंदाजाच्या नावावर लागतंय. तब्बल 29 धावा झाल्यात. त्यामुळे आता इक्वेशन बदललेले 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. आणि सूरजच्या बॅटमधून या सर्वच्या सर्व धावा आपण आलेल्या पाहतोय. 27 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 6 चेंडूमध्ये 27 धावांचे एक आकर्षक खेळ त्याने साकारले. मात्र सामना अजूनही संपलेला नाहीये कारण सामना जिंकायचा असेल तर अजूनही 23 धावा जमाव्या लागतील. सूरजला हे दाखवून द्यावं लागेल की का त्याला ऑक्शन मध्ये या संघाने घेतलं. नवीन गोलंदाजीसाठी येतोय विजय नाईक. इथे मोठा प्रहार करायचा होता. बॅटची कडा लागत आपण पाहतोय चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला जातोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल इथे 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 30 धावा. आता मात्र 17 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजेच फलंदाजीकडे संघासाठी की दोन्ही सलामीर हे नाबाद आहेत. इथे मात्र फुल टॉस चेंडू फटका लॉंग ऑफला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद.
एक धावसंख्येवर बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात तो बाद झालाय. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहिले धावसंख्या धावफलकावरती म्हणजे 30 धावा. 16 चेंडू 22 धावा असं इक्वेशन आहे, समीकरण आहे. फलंदाजीसाठी न्यू बॅटर नवीन फलंदाज अक्षय आलाय. यावेळेचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्याच दिशेला आपण पाहतोय. अजून एक झेल टिपला जातोय. सेकंड विकेट डाऊन. रोहित हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज मात्र इथे रोहितने दाखवलंय आपला क्लास. चेंडूला भिरकवलंय लॉंग ऑफ सीमा रेषेपार. 6 धावांसाठी. यावेळेचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र त्याला चकवा चेंडू जातोय. सीमा रेषेपार येतोय. दणदणीत कणकणीत चौकार. रुको जरा सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का. चौकार. इथे मात्र रोहितला संधी मिळाली आणि रोहित त्या संधीचं सोनं करतोय. पहिला चेंडू अति अप्रतिम असा षटका लगवला. त्यानंतर चांगली प्लेसमेंटच्या आधारावर चौकार लगवलाय. यावेळेचा फटका इथे झेल होऊ शकतो. इथे मात्र एकाच दिशेला आपण पाहिलं, एकाच पोझिशनला इथे या षटकात 3 झेल दिलेले आहेत आणि 3 फलंदाज बाद झाले त्या षटकात. विकेट प्राप्त करत 11 धावा खर्च केल्यात. त्या म्हणजे गोलंदाज विजयने 12 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं धावफलक धावसंख्या लागली ती म्हणजेच 40 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. ज्या पद्धतीने धावांचा पाठलाग केला जातोय फलंदाजी करणारा संघ कुठेतरी या सामन्यात पुढे पाहायला मिळतोय. दंडेगुरुजी आपल्याला मात्र क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेने भरलेला आहे. बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये एक षटक हे सामन्याचा पूर्णतः कायापलट करणारं, सामन्याचे चित्र पलटणारं आणि निकाल बदलणारही ठरतं. त्यामुळे आता पाहायचंय उर्वरित जिथे 2 षटकांचा खेळ बाकी आहे 12 चेंडूंमध्ये या 12 धावा कशा प्रकारे बनवल्या जात आहेत. आज आपण पाहिलं तर पहाट देखील झालेली आहे, उजाडलेला आहे. कारण जर आपण पाहिलं कालच्या रात्री तब्बल 2.5 तास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे आपल्याला आज पहाट झालेली आहे. अंतिम सामना आजच्या दिवसातला आपण पाहतोय आणि दोन्ही संघ प्रयत्न करतायत सुपर 12 मध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी. कारण आतापर्यंत आपण पाहिलं 11 संघ आपल्याला लाभलेले आहेत. आता मात्र या दोन संघांपैकी विजेता संघ जो असेल तो सुपर 12 मध्ये प्रवेश करणारा 12वा आणि अंतिम संघ ठरेल. 12 चेंडू 12 धावा. इथे सूरज पहिल्यापासून रेडी होता. उजव्या बाहेर शफल झाला होता. 1 धाव पूर्ण होते. इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. डीजे
नवनाथ आपण पाहतोय. नवनाथ 9 सेकंड वर कमिटी मेंबर देखील आहे, संघमालक आहे. पाहूया इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. इथे मात्र या विकेट नंतर पाहायचंय किती कायापालट होतो या सामन्यात. डीजे ला संधी. आणि इथे अजून एक विकेट. कहाणी में ट्विस्ट आहे. आणि आता नवीन बॅटर, न्यू फलंदाज, न्यू बॅटर आपण पाहतोय. हर्षद इथे आलेला आहे फलंदाजीसाठी. 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. बघा मित्रांनो, पहिल्या षटकात असं वाटलं तर पूर्णतः आपली पकड मजबूत केली या सामन्यावरती. दुसऱ्या षटकात धावा कमी आल्या, विकेट गमावल्या गेल्या आणि या षटकात आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विकेटची इथे झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातो, झेल होत नाहीये. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात फलंदाज रनआउटच्या स्वरूपात इथे बाद. विकेट गमावल्या गेलेत. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल सामना कुठे होता आणि कुठे आलाय. बिनबाद 30 आणि आता 7 गडी बाद 42. येथे अजून एक फलंदाज बाद होतोय. लेग स्टिक डाऊन. 8th विकेट गॉन. आपल्या बाजूला झुकवणं षटक असंच पाहायला मिळतंय.
प्रत्येक चेंडू विकेट आहे. 2 रनआउट आहेत, 3 विकेटही गमावून घेतलेल्या आहेत आणि आता 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पण मी अजूनही म्हणेन सामना संपलेला नाहीये, कारण अंतिम षटकात देखील 10 धावा होऊ शकतात. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज मात्र रमेश कमालीची गोलंदाजी करतोय या षटकात. यावेळेस फटका, चेंडू हवेचे, चेंडू खाली येतोय, झेल निसटतोय. इथे मात्र गडबड गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. ही कॅच सुटले की अजून काही, याचं उत्तर आपल्याला अंतिम षटकात पाहायला मिळेल, कारण हा झेल टिपला गेला असता तर 9वी विकेट गमावली गेली असती. इथे एकच धाव आले, एक सफल आणि प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकलणाऱ्या षटकाची सांगता झाली, असंच या षटकाचं वर्णन करावं लागेल. अंतिम षटक, 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. आणि या षटकात जर आपण पाहिलं 3 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त केल्यात, त्यामध्ये 3 निर्धाव चेंडू आपण पाहिलेत. आठ गडी बाद, 43 धावा धावफलकावर लागल्यात. अंतिम षटक, 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूत 9 धावांची आवश्यकता. हा सामना आपण पाहिला तर ह्या सामन्यात विजयाचं पारडं कधी असं वाटतं झुकतंय, ते म्हणजे फलंदाजी करण्याच्या संघाच्या बाजूने, कधी झुकतंय गोलंदाजी करण्याच्या संघाच्या बाजूने. आता पाहायचं या अंतिम षटकात काय घडतंय, जिथे 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करा. आजच्या दिवसातील अंतिम सामना आहे, ही सुपर होणार का हे देखील पाहायचंय. यावेळेस बॅटची कडा लागली, यशरक्षा चकवलं, फाईन लेगच्या क्षेत्रक्षेत्र चकवलं, चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी मी आधीच म्हटलं होतं. खऱ्या अर्थाने क्रिकेट मधील चुरस, या सामन्यातील चुरस रंगत प्रत्येक चेंडूनुसार वाढताना आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे, झेल होत नाहीये. इथे झेल झाला असता तर चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. दळणे गुरुजी, कदाचित हा सामना दोघांपैकी एक संघ जिंकेल, पण तेवढीच शक्यता, दाट शक्यता वाटते ती म्हणजे सुपर ओव्हरची, कारण सुपर ओव्हर होणार का हे देखील, ही देखील शक्यता आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही संघातील खेळाडूंनी किंवा प्रेक्षकांनी जायचं नाहीये. सूचना असेल, गेल्यास पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. या चेंडूवरती चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, 1 धाव नक्कीच पूर्ण होते. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कमालीची रंगत, कमालीची चुरस या सामन्यात पाहायला मिळते. दोन्ही संघांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा आतापर्यंत केले सामना जिंकण्यासाठी आणि आपल्या संघाला सुपर 12 मध्ये घेऊन जाण्यासाठी. कोणता संघ सामना जिंकेल सांगता येत नाही, मात्र खऱ्या अर्थाने दोन्ही संघांतील खेळाडूंनी सर्वांची मनं इथे जिंकलेली आहेत. असंच मी म्हणेन, 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू शफल ऑफच्या बाहेर फटका लागण्याचा प्रयत्न. इथे कोणती धाव येत नाहीये. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर होणार
आणि ही शक्यता देखील नाकारता येत नाहीये, कारण ज्या पद्धतीत सामना खेळला जातोय यावेळेस झेल होणार का? चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय, झेल होत नाहीये. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धाव पूर्ण होते का? आणि इथे बघायचंय 2 धावा पूर्ण झाल्यात का? पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष लागलंय. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. याचा अर्थ आता अंतिम चेंडू, 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. खऱ्या अर्थाने 3 दिवसामधील सर्वात चुरशीचा सामना कोणता झाला असेल तर तो हा सामना. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. आणि जे करायचा नाहीये, 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. बघूया कोणता संघ सुपर डुएल मध्ये आपलं स्थान निश्चित करतोय, की आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळते. आणि इथे सुपर ओव्हरची शक्यता नाही, तर इथे आपण पाहतोय विजयी षटकार, विनिंग स्ट्रोक.